नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलोय, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे सध्याची, तर त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे. त्याची माहिती तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता त्यांनी काय केलं, की इथं काय केलं, की एक प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त आवेदन करणाऱ्या उमेदवाराला हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबतची सूचनापत्र आहे. आणि त्याच्यानंतर इथे जर बघाल तर काय केलं, की ज्या विद्यार्थ्यांना अ, याच्यापेक्षा एकापेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एका दिवशी आली असेल, तर अशा उमेदवारांना सूचना आहेत. आता बघत काय आहे ते. ओपन करूयात हे प्रसिद्धीपत्रक खूप साऱ्या ठिकाणी हे फिरत आहे. तर 16 तारखेचं कालचंच आहे. याच्यानुसारच सांगितलेलं आहे, की महाराष्ट्र राज्यात जी पोलीस पदभरतीसाठी जी प्रक्रिया सुरू आहे, मैदानी चाचणी, तर ती 19/6/2024 पासून संपूर्ण राज्यभरात सुरू होणार आहे. उमेदवारांना विविध पदाकरता म्हणजे पोलीस, शिपाई, चालक, बॅट्समन, सशस्त्र, SRPF, त्याच्यानंतर तुरुंग विभाग पोलीस एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करण्यात येतात. म्हणजे तुम्ही 5 अर्ज करू शकता. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी किंवा लागोपाठ 2 दिवशी पदाकरता वेगवेगळ्या ठिकाणी काय केलं, की चाचणीसाठी बोलवलेलं आहे. तर त्याची गैरसोय होऊ नये म्हणजे गैरसोय आता तुम्हाला हॉल तिकीट जे आलेले आहेत, तर काय-काय दिवशी काय वेळ झालं विद्यार्थ्यांना एका दिवशी त्यांचे म्हणजे पोलीस शिपायाचं पण आलेलं आहे आणि त्याच्यानंतर चालकाचंही आलेलं आहे. तर त्यावेळेस काय करायला, की विद्यार्थ्यांना काय करायचं ते सांगितलेलं आहे. जर अशा वेळेस 2 उमेदवार म्हणजे एकच वेळी 2 ठिकाणी जर आली असेल मैदानी चाचणीसाठी, तर त्याच्या दिवशी पहिल्या ठिकाणी काय केलं, की त्याला हजर राहायचं आहे, कुठल्याही ठिकाणी हजर राहायचं आहे. त्याच्यानंतर ना उमेदवारांना दुसरी ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी. ओके. दुसऱ्या ठिकाणी घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांना चाचणी घ्यायची आहे. तसेच मैदानी चाचणी पहिली तारीख आणि दुसरी तारीख कमीत कमी 4 दिवसाचे अंतर असावे. मात्र करिता उमेदवार पहिल्या चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावा दुसऱ्या मैदानी चाचणीसाठी सादर करावे लागतील. म्हणजे काय करायला लागेल तुम्हाला सगळ्यात पहिलं तर काय करायला लागेल तुम्हाला पहिली चाचणी द्यायचं आहे. पहिल्या चाचणी आणि दुसऱ्या चाचणीत 4 दिवसाचं कमीत कमी अंतर पाहिजे. म्हणजे जर सपोज 19 तारखेचा काही विद्यार्थी यायचा आहे, तर 20, 21, 22, 23, 24 तारखेला तुमचं काय पाहिजे. ते 4 दिवसाचं अंतर त्याचं मीनिंग आहे. तर 19 तारखेचा असेल तर दुसरी काय करायला, की 24 ला असली पाहिजे. असे 4-4 दिवसाच्या अंतराने त्याचे पाहिजेत. हॉल तिकीट पाहिजे. तर तसं नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, की महा-आय-टी म्हणजे इथे लिहायचं आहे रौनक.सराफ maha.it.org याच्यावरती काय करायचं, की मेल करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आता काय करायचं, की त्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती 2023 मध्ये ज्या उमेदवारांना एकापेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत आणि त्याची मैदानी चाचणी एका दिवशी आले, अशा उमेदवारांना किमान 4 दिवसाचे वेगळे अंतर दिले जातील. तर तुम्हाला इथं काय करायचं, की मेल करायचा आहे. ठीक आहे. तर पहिली चाचणी तुम्हाला द्यायलाच लागेल. नक्कीच पहिली चाचणी द्यायला लागेल आणि त्याला तुम्हाला लेखी पुरावा म्हणजे काय केलं, की तुम्ही चाचणी दिल्यानंतर ना तुम्हाला तिथनं प्रूफ भेटेल, की तुम्ही चाचणी दिलेली आहे. तर ते प्रूफ तुम्हाला मेलमध्ये अटॅच करायला लागेल किंवा काय करायला लागेल, की तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी ते द्यायला लागणार आहे. म्हणजे असं नको उमेदवार की पहिल्या ठिकाणी गेलाच नाही आणि दुसऱ्या दिवशी 4 दिवस अजून वाढवून मागत आहे. तर असं नकोय. तर त्याच्यासाठी ही बातमी करायचं आहे. तर ही माहिती होती. तर अशा आज महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.